ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी 141 ते 175. रथावर लावलेला निशाणाच्या खांबावर असणारा मारुती हा प्रत्यक्ष शंकरच व श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. पहा त्या प्रभूचे नवल, त्याने भक्तीविषयी प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता. आपल्या दासास पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्याने श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेने वाजविला, परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा तो वाद्यांचा कल्लोळ तो कोणीकडे लपून गेला ते काही कळेना. त्याचप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला. ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा ते सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या कृतांना प्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला प्रौढ नावाचा मोठा शंख वाजविला. त्याच्या आवाज कलाकल्पंताच्या वेळेला मेघगर्जनेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष नावाचा तर सहदेवाने मणिपुष्पक या नावाने शंख वाजविले. त्या आवाजाने काळही गडबडून गेला. या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशी राजा, तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य, सात्यकी, राजश्रेष्ठ प्रद्युम्न, शिखंडी, विराट आदी मोठे राजे जे मुख्य शूरसैनिक होते. त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजविण्यास आरंभ केला. त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेषकुर्स हे एकदम गोंधळून जाऊन आपले धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आहे. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वी तळ उलटतो की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्राचा सडाच होतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवांना निराधार स्थिती झाली अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिवसात सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रलय काल सुरू व्हावा त्याचप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. हे पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल, तो चुकवावा म्हणून मग त्यानं तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले. नाहीतर त्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले त्यावेळी प्रलयकाळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झालाच, पण प्रतिध्वनी जो होता त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दानादान उडाली. हत्तीचा कळपाही सिंहलीलेने जशी पांगापांग करता तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्याच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्याच्या काळजाचे ठाव सोडला. त्यातल्या त्यात ते एकमेकात अरे सावध रहा, सावध रहा असे म्हणू लागले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठमोठे जे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. मग ते लढण्याच्या तयारीत सिद्ध झाले. दुप्पट जोराने उसळलेले त्या सैन्याच्या उसळण्याचे तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अग्निवार वर्षाव करतात त्याचप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणाचा एकसारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला. मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलयेने धनुष्य उचलून घेतले. त्यावेळी अर्जुनही म्हणाला, देवा, आता चटकन रथ हाकावा व दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा.
जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन तोपर्यंत उभा कर. तेथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरुरी आहे. म्हणून मी पाहतो. फार करून कौरव हे उतावळे व दृष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. हे लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतकेच सांगून संजय धृतराष्ट्राला पुढे काय म्हणाला ऐका. अर्जुन एवढे बोलला इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याचे दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदी करून आप्तसंबंधी सर्व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते.